हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली स्वागत करते तुमचं सोन्याचा संसारमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ड्रायफ्रूट्सच्या लाडूंची रेसिपी. तसं पूर्ण रेसिपी अशी शूट केलेली नाही, कारण थोडाफार भाग यात शूट झालेला नाही, कारण तो अवनीनं केला आणि बहुतेक व्हिडिओला क्लिक करायचंच राहिलेला. तर इथं डायरेक्ट मी काजू, बदाम, पिस्ता भाजलेलं इथं दिसतंय. थोड्याशा तुपामध्ये मी थोडं थोडं भाजून घेतलेलं आहे. आणि आता मी मखाना भाजायला लागलेली आहे. थोडंसं तूप घातलं आणि मखाना भाजते. तर ही रेसिपी रात्री 10 वाजता आमची चालू झालेली. दिवसभराचं शूटिंग काही केलंच नाही. इथं रेडीमेड खारीक पावडर आणलेली पावशर. तर ती खारीक पावडर पण तुपामध्ये मी भाजून घेते थोडीशी, म्हणजे गरम करून घेते, फक्त करपू द्यायची नाही आहे. तर यासाठी मी पावशर काजू, पावशर बदाम आणि थोडेसे अर्धा किलो होईल एवढं वाळलेलं खोबरं, खारीक पावडर पावशर, एक वाटीभर शेंगदाणे, 50 ग्रॅम पिस्ता घातलेला आहे, 1-2 टीस्पून होतील एवढे मेथीचे दाणे पण यामध्ये मी घातलेले आहेत भाजून. तर मी इथे एक एक वस्तू व्यवस्थित भाजून घ्यायला लागली आणि हे मला मदत करत आहेत. हे प्रत्येक जिन्नस मिक्सरमधून बारीक वाटून मला तयार करून देत आहेत. त्यामुळे माझं काम भरपूर हलकं होत आहे इथं. आणि अवनीसुद्धा आम्हाला खूप मदत करत आहे या सर्व कामामध्ये. तर हे बघा, इथं यांनी सर्व बारीक बारीक पावडर करून ठेवलेली आहे, थोडीशी रवाळ रवाळ केलेली आहे. तर एवढ्या सर्व वस्तूंना मला 1/4 किलो गूळ लागलेला आहे. गूळ मी पाक केलेला यात व्हिडिओ करायचा राहिला. पाक म्हणजे फक्त गूळ वितळवून घेतला आणि त्यात 2 चमचे तूप घातलं आणि हे सर्व मिश्रण त्यात घालून व्यवस्थित हलवलं आणि त्याचे लाडू बांधायला घेतलेले आहेत. तर एवढे लाडू झालेले आहेत बांधून. अजून मी लाडू बांधतच आहे. तर इथे सगळेजण जाऊन झोपलेले आहेत, पण अवनी माझ्यासोबत अजूनही बसलेली आहे. तिला जाऊन झोप, 12 वाजलेत म्हणून सांगितलं तरीही ती ऐकत नाही आहे. इथे माझ्याजवळच येऊन बसलेली आहे, तुझा आवर. आणि मी लाडू करेपर्यंत माझ्याजवळचा सगळा पसारा तिनं उचलून ठेवलेला आहे. आणि इतकं स्वच्छ तिथलं केलंय सगळं. कागद वगैरे जे सामानाचं होतं ते सर्व व्यवस्थित बरण्या वगैरे ज्या खाली होत्या त्या सगळ्या वरती ठेवून तिथले पसारा सगळा उचलून तिनं झाडून काढलेला आहे. आणि मग आता इथं माझ्याजवळ परत येऊन बसलेली आहे. आणि तुझं आवरल्यावर दोघी एकदमच झोपू म्हणते ती. तिला झोपायला जा, 12 वाजून गेलेत म्हटलं तरीही ऐकत नाही. उद्या अनयकडे जायचं आहे, म्हणजे अनयच्या मित्रांचे पेरेंट्स उद्या जाणार आहेत. तर त्यांच्याजवळून आम्ही अनयला डबा पाठवणार आहे आणि तेवढ्यासाठी ही गडबड चाललेली आहे. कारण हिवाळ्याचे दिवस आहे, थंडीचे. त्यामुळं म्हटलं की ड्रायफ्रुट्सचे लाडू त्याला करून द्यावेत, म्हणून मग मी हे करत आहे. आमचा अनय सैनिक स्कूलमध्ये आता रमलेला आहे. मला वाटलेलं की मित्राचे पेरेंट्स येतात म्हणजे तो आम्हाला म्हणेल की तुम्ही पण या त्यांच्यासोबत, असं काहीतरी म्हणेल का तुम्ही येणार की नाही असं काहीतरी विचारेल. पण त्याने काहीच विचारलं नाही. मला माहीत आहे सुदीपचे पप्पा येणार आहेत ते, असं डायरेक्ट आम्हाला सांगायला लागलाय. पण तुम्ही या वगैरे असं काहीच आधीसारखं तो करत नाहीये. याच्यावरून कळते की थोडासा तो तिथे रमलेला आहे. नाहीतर आधी कसं की सारखं रविवारी या तुम्ही, कधी येणार भेटायला, असं तो सारखा म्हणायचा. आता अलीकडे तर तो एकदाही शब्दसुद्धा काढला नाही तोंडातून की मला भेटायला या म्हणून. आणि त्याची सध्या पेपर चालू आहेत, तर पेपरही सर्व चांगले चाललेले आहेत असं म्हटला. आणि आज तर दुपारी त्यांनी फोन केला आणि फोनवर बोलताना म्हणायला लागला की आई अगं, डायरेक्ट फोन केला आणि आई अगं मला पेपर खूप सोपा गेला. मॅथ्सचा 50 पैकी 49 तरी मला पडतील आणि खूप एकच मार्काचं राहिलंय, ते पण माझं नजर चुकीनं राहिलं आणि खूप चांगला पेपर गेलाय. मग मी पण खुश झाली त्याचं ऐकून. मग म्हटलं अरे खरं एवढा का तू धापा टाकत बोलायला लागलायस? तर तो म्हटला अगं पेपर देऊन डायरेक्ट मेसमध्ये गेलो आणि जेवण केलं आणि पळत पळत आलोय तुला फोन करायला आणि हे सांगायला. त्याला इतका आनंद झालता पेपर सोपा गेला म्हणून. आणि त्याचं बघून आम्हालाही खूप आनंद झाला की तो तिथं राहिला. कारण मला तर वाटत नव्हतं की तो तिथं राहील करेल असं. कारण मधले पहिले 1-1.5 महिना त्यानं खूप म्हणजे हे केलं की मला करमतच नाहीये, मला नको इथं राहायला वगैरे. दिवाळीनंतरही तो जाताना खूप रडत होता की मला पाठवू नका म्हणून.
आणि आता अचानकच एवढा त्याच्यात बदल झालेला बघून बरं वाटलं की तो रमलाय तिथे. त्याला डब्यात काय काय देऊ तुला आता पाठवून म्हटलं, तर तेही म्हटलं की भडंग जर का केली असलीस तर भडंग दे, किंवा मग फक्त पार्लेचा पुडा पाठवून दिलीस तरी चालते. म्हणजे त्याचा तितका समजूतदारपणा झालाय की आम्हाला पण नवल वाटते, इतका समंजस कसा काय आमचा मुलगा झाला असं वाटायला लागले. तसा तो आधीपासूनच खूपच समजूतदार होता, कधीच कशाचा हट्ट वगैरे करायचा नाही. त्याला सैनिक स्कूलमध्ये घालताना बऱ्याच जणांनी आम्हाला असा पण प्रश्न विचारला, तो वांड आहे का जरा, म्हणजे तो आगाव आहे का जरा, म्हणून तुम्ही त्याला घालताय का सैनिक स्कूलला, असं विचारलेले. पण आम्ही म्हटलं नाही, तो आगाव नाही आहे, मग शांतच आहे, तर मग एवढं का तुम्ही सैनिक स्कूलला वगैरे घालताय, असंही आम्हाला विचारणा करण्यात आली. बहुतेक जणांना असं वाटत होतं की तो आगाव आहे म्हणूनच आम्ही घालतोय, पण खरंच आमचा मुलगा खूपच शहाणा आहे. तर उद्या डब्यामध्ये त्याला भडंग आणि लाडू देणार आहे, आणि खिरीचा पण बेत केलाय, कारण उद्या पौर्णिमा आहे, तर गव्हाची खीर पण त्याला डब्याला देणार आहे. तर सकाळी पण लवकर उठायचं आहे मला खीर वगैरे करून द्यायला, कारण 8 वाजता त्यांनी जाणार आहेत म्हणून सांगितले. तर तोपर्यंत डबा आम्हाला तिथं पोच करायला लागणार. दिवसभर मी क्लासला गेलेली, त्यानंतर तिकडून आल्यावर इचलकरंजीला गेलेली आणि थोडं हे साहित्य वगैरे घेऊन आले लाडू करण्याचं. आणि मग घरात आल्यावर सगळं जेवण वगैरे करून वाळलं खोबरं वगैरे खिसून घेतलं. मग ते जवळजवळ अर्धा किलोचं होतं, त्यात थोडा वेळ गेला आणि मग लाडू करायला घेतले, त्यामुळे वेळ झाला मला लाडू करायला. आता अवनी कंटाळलेली आहे, आता अवनी पण निघून चालली. तर अशा प्रकारे माझे हे लाडू सर्व बांधून झालेले आहे. तरी एवढे लाडू करायला मला 200 ग्रॅम तूप लागलेलं आहे. मी थोडं कमी तूप घालून केलेले आहेत, एकदमच असे तेलकट दिसतील असं केलेलं नाही आहे, कारण मग ते खूपच ऑइली वाटतात. आणि बदाम, खोबरं, शेंगदाणे हे तर तेलकटच असतात, त्यामुळे मी जास्त तूप यामध्ये वापरलेलं नाही आहे. भडंग मम्मींनी संध्याकाळीच करून ठेवलेलं होतं, ते पण पॅक केलंय. आज इचलकरंजीला गेलेली तेव्हा मग स्किन केअर डॉक्टरकडे सुद्धा गेलेली, कारण माझ्या चेहऱ्यावर खूपच डाग उठलेले आहेत आणि त्यामुळे पिंपल्सचा खूप त्रास होत होता. मग डॉक्टरांच्याकडनं ट्रीटमेंट चालू आहे माझी. तर त्यांनी हे औषध दिलेलं आहे, तर हे मलम वगैरे लावून झोपायचं आहे. रात्रीचे 12:30 वाजले तरी सुद्धा एवढं लावून गोळ्या खाऊन वगैरे झोपायचं, म्हणून मग आता हे करत आहे. तर फ्रेंड्स, आजचा हा ब्लॉग इथंच संपलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि माझी लाडवांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.